नमस्कार मैत्रिणींनो, राधाकृष्ण फॅशन डिझायनरमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. तर कालच्या व्हिडिओमध्ये आपण पानाचा आकार कसा करायचा, म्हणजे गहूमणी कसे टाकायचे, त्याच्यापासून कसा आकार तयार करायचा, त्याच्यावर शुगर बीट कसे टाकायचे, तो मनी लॉक कसा करायचा, हे सर्व आपण कालच्या व्हिडिओमध्ये सांगितले. तर आजचा आपला 14वा व्हिडिओ आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय शिकणार आहोत, सिक्वेन्स कसा टाकायचं, म्हणजे टिकली कशी टाकायची. तर आपण एक सिक्वेन्सची लाईनिंग करून घेऊया. आणि आज दुसरी गोष्ट म्हणजे फ्रेंच नॉट शिकणार आहोत आपण. सिक्वेन्स म्हणजे टिकलीला ते डोली धाग्याने आपण कसा तो फूल तयार करायचं ते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शिकवणार आहे. तर हे बघा, आता आपण अशी लाईनिंग आखून घेतली, याच्यावर सरळ आपल्याला सिक्वेन्स शिकायचं. तुम्हाला कसा असाच टाका घ्यायचा, आपण चेन स्टिचला घेतो तसा, आणि एकच घ्यायचा सिक्वेन्स असा, सुईमध्ये एकच घ्यायचा. हे पहा असं टाकायचं, त्याच्या शेजारी सिक्वेन्स असं टाकायचं. हे पाहून घेऊ शकता तुम्ही. एकदम जवळजवळ टाकायचं, नाही तर ते छान नाही वाटणार. आणि सरळ रेषेत आलं पाहिजे, एकदम सरळ रेषेत घ्यायचं. आणि नाही कळलं तर तुम्ही तसं कमेंटमध्ये सांगत राहा. फ्रेंच नॉट कसा टाकायचा तो पण सांगणार आहे मी, पण त्या अगोदर हे सिक्वेन्स शिकणं गरजेचं आहे ना आपल्याला. मी एक एक टाकून एकदम स्लो दाखवू राहिले तुम्हाला. हे पहा, कारण की तुमच्या लक्षात यायला पाहिजे ना हे कसं करायचं ते. पाहून घ्या असं अंतर, आणि हे अशी पडली पाहिजे तिरकी तिरकी, टिकलीवर टिकली अशी आली पाहिजे तिरकी. हे पहा, हे कशी वाटली तुम्हाला. अशी लाईन आखून घ्यायची अगोदर, शिकोपर्यंत लाईनिंग आखून घ्यायची. आणि नंतर मग आपण फ्रेंच नॉट टाकताना टिकली खाली टाकावं लागते, वरून फ्रेंच नॉटचं आपल्याला काम करावं लागतं, तेव्हा ही छान दिसते. बॉर्डरला वगैरे पण टिकली टाकली ना बाईला, गळ्याला बॉर्डरला, तर ती असं आलं पाहिजे. टिकली बॉर्डरला पण छान दिसते. तुम्हाला आज फ्रेंच नॉट कसं टाकायचा टिकली होते पण शिकून देते. कधी कधी 2-2 टिकल्या जातात, तेव्हा जाड येतं ते. इथे तसंच झालं, माझ्याकडून 2 गेल्या. आणि हे आपल्याला सिक्वेन्सचं काम 3Dमध्ये भरपूर जाग्यावर करावं लागतं, त्यासाठी हे येणं खूप गरजेचं आहे. लक्षपूर्वक व्हिडिओ बघा, 3Dमध्ये हेच जास्त लागतं आपल्याला. याच्यात आपण ब्लाऊजनुसार कलर घेऊ शकतो, पाहिजे तो कलर आहे याच्यात. छोटी मोठी याच्यामध्ये सिक्वेन्स छोटे मोठे मिळतात. आपल्याला जसं आवडतं तसं आपण घेऊ शकतो, मोठी छोटी. याच्यात आकार पण वेगवेगळे मिळतात. हा फ्लॅट आकाराचे आहे. काही याच्यापेक्षा छोट्या मिळतात टिकल्या. मी हा कलर मुद्दाम निवडला, हा उठून दिसतो याच्यावर, तुम्हाला बघायला पण सोपा वाटेल शिकायला. थोडी मोठी घेतली मी, याच्यापेक्षा थोडी छोटी ती पण टाकून दाखवते मी. आता छोटी टाकून बघते, इथपर्यंत मी मोठी टाकली, आता छोटी टाकते. तर हे पहा, आपण ही मोठी टाकली, आता आपण ही छोटी पण टाकून दाखवते तुम्हाला.
काही अवघड नाही त्याच्यामध्ये. पण हे टाकण्याची फक्त पद्धत वेगवेगळी वापरावं लागते प्रत्येक ठिकाणी 3Dच्या कामामध्ये. बऱ्याचशा कामामध्ये फ्रेंच नॉटला टिकली छान दिसते. त्याच्यावर फ्रेंच नॉट टाकला ना की टिकली प्रत्येक ठिकाणी छान दिसते. आजच्या आपल्या क्लासचा 14वा दिवस आहे. आता तुमचं बरंचसं शिकून झालंच असेल. त्याच्यासाठी व्हिडिओ असा पूर्ण बघितल्याशिवाय लक्षात येणार नाही. व्हिडिओ पूर्ण बघत चला. हे पहा, आपण आता सिक्वेन्समध्ये फ्रेंच नॉट कसं टाकायचं हे शिकणार आहोत. तर मी एक साधी बुट्टी बनवून दाखवते तुम्हाला, आणि ते पण साध्या सुईने बनवून दाखवते. पहा, एकदम मध्यभागावरून घ्यायचं आणि एक सिक्वेन्स टाकायचं. हे बघा सुई कशी पकडली मी. फ्रेंच नॉट कसा टाकायचा सुई बघा तुम्ही. असं टाकायचा आणि त्या सिक्वेन्सवर बरोबर आपण आणि खालच्या बाजूने असा उडून घ्यायचा. हे पहा, आपण इथे मोती पण टाकू शकतो मध्यभागी, म्हणजे ती बुट्टा दिसायला छान दिसते. पण मी आता तुम्हाला दाखवण्यासाठी नाही घेतलेला असं मुली. फक्त सिक्वेन्समध्ये कसा फ्रेंच नॉट, हे बघा इकडे बघून घ्या. 1 2 आणि तिसऱ्याला मी काय केले, सिक्वेन्स टाकला लगेच. इथे असं ओढून धरायचं, तेव्हा तो व्यवस्थित येतो. नव्हती मी फ्रेंच नॉट साध्या सुईने टाकता येतात आपल्याला. हे पहा, 1 2 आणि तिसऱ्या वेळेस मी काय केले, सिक्वेन्स घेतलाय 1. पहा, 1 2 तिसऱ्यांदा तिसऱ्या वेड्याच्या वेळेस लगेच असं सुई सिक्वेन्समधून खाली टाकायची आणि हा धागा असा पकडायचा बोटात. यस. आणि मग आता आपण इथे पण करू शकतो त्याच्या शेजारी. हे पहा, हे पहा, हे असं तयार होतो आकार. पण इथे जर आपण असा एखादा मोठा 4 नंबरचा वगैरे मोती टाकला तर हे आणखीन सुंदर दिसतं. मग
तुम्ही असा 4 नंबरचा 3 नंबरचा मोतीमध्ये टाकून किंवा मग असं गोल सर्कल करून केलं तरी हे फ्लावर तयार होतं. मी तुम्हाला गुलाब पण शिकवणार आहे.